टॉपिक असा आहे की कधी कधी आपली वर्शिप देवाला खुश करत नाही. तर वर्शिप म्हणजे काय, तुम्हाला काय वाटतं असं वर्शिप म्हणजे काय? तर मी सांगते वर्शिप म्हणजे काय, परमेश्वराबरोबर जुळणं, म्हणजे आपण परमेश्वराबरोबर कॉन्टॅक्ट करणं म्हणजे वर्शिप. म्हणजे परमेश्वराच्या उपस्थितीत जाऊन आपली जी बंधनं आहे ती मोकळीकता पाहणं त्याच्यापासून आपल्याला. तर आपण वर्शिप ही अशी केली पाहिजे की खरेपणानं आणि उत्तमरित्या वर्शिप आपण देवाला अर्पण केली पाहिजे. देवाला वर्शिप ही आपली खरेपणाची आवडते. देवाला वर्शिप आपण ही खरेपणाने उत्तमरित्या पार पडण्यासाठी आपण देवाला प्रार्थना करण्याची गरज आहे. परमेश्वर धन्यवाद दिला पाहिजे की देवा प्रत्येक गोष्टीत तू आमच्या संगती सोबती राहा. परमेश्वर बाप्पा वर्शिप करत असता आपण प्रार्थना केली पाहिजे की बाप्पा हे गीत आम्ही घेत आहे, परमेश्वराने त्याने स्पर्श केला पाहिजे परमेश्वराला. तर आपण हे वचन वाचूया, योहान 4:24. पुढे तो म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो कोणताही संदेश आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. म्हणजे देवाची उपासना आपण खरेपणाने आणि आत्म्याने केली पाहिजे. तर आपण ते वर्शिप देवाला कधी कधी आवडत नाही याची आपण कारण बघूया. तर पहिलं कारण आहे म्हणजे जेव्हा आपला फोकस आणि टार्गेट प्रभू नसतो. तर म्हणजे आपण आध्यात्मिक जीवनात वाढत असता परमेश्वर आपलं सैतान आपल्याला दुसऱ्याच्या की गोष्टीकडे भोवकत नेतो. म्हणजे आपलं शैक्षणिक जीवन म्हणा नाही तर काम म्हणा, पण आपण वर्शिप असं हे करायला थांबतच नाही. पण आपण देवाला स्थान हे निर्माण करत असता परमेश्वर पहिला सैतान आपल्याला भोवकवतो की नाही आता हे करायचं आहे आपल्याला, तुझा अभ्यास राहिलाय, तुझं काम आहे, हे करायला पाहिजे, तुझं स्वयंपाक राहिला. तर आपण हे न करता परमेश्वराजवळ म्हणायला पाहिजे की देवा तू तुझं प्रथम स्थान आम्ही तुला देणार आहोत. आमेन. तर दुसरं आहे की जेव्हा आपण आज्ञामध्ये आणि खरेपणामध्ये आराधना करत नाही तर देहामध्ये करतो. तर देहामध्ये आपण आळस तर आपण आता वर्शिप करत असता डोळे उघडे ठेवून आपण इकडे तिकडे बघत असतो की कोण कसं काय करायला लागले, कोण रडतंय, कोण हात वरती केले, खरा मला काय होतच नाही असं न बघता आपण स्वतःची वर्शिप देवाबरोबर जुळून केली पाहिजे. तर आपण तिसरं कारण बघूया, जेव्हा आपलं लक्ष आपल्या देवाच्या आवाजाकडे नसतं तर आपण आपल्या स्पीकर म्हणजे आपण आता मला गाण्यासाठी आवाज दिलाय देवाने, तर मला असं वाटतंय की मलाच येते गाणं सगळं, मला असं माझ्यामुळेच वर्शिप होत्या, तर माझ्यामुळेच हे सगळं चाललंय. तर असं न करता देवाला धन्यवाद दिला पाहिजे की देवाने मला हे आशीर्वादित केले. तर आपण पुढचं कारण बघूया, चौथं, वर्शिप हे फक्त आपल्या संडे सर्व्हिस मध्ये गाण्याचं माध्यम नसून तर आपण ते दररोज वापरलं पाहिजे. तर आपण ते दररोज गाणं म्हणजे वर्शिप आपण दररोज केली पाहिजे. म्हणजे जसं पाश्वांतीने गेल्याने सांगितलं होतं की कुटुंबाची वेदी, त्या वेदी समोर दररोज सकाळी जाऊन आपण आपली वर्शिप गायली पाहिजे. आपण आपल्या देवाचं स्थान निर्माण केलं पाहिजे, आपल्या देवाचं कॉन्टॅक्ट वाढवला पाहिजे. त्यासाठी आपण दररोज प्रार्थना केली पाहिजे. तसंच आपण पाचवं कारण बघूया, जेव्हा आपण विसरून जातो की आपण कोणाची आराधना, म्हणजे आपण विसरून जातो की आता देवाची पण गाणी म्हणायची आणि पिक्चरची पण गाणी म्हणायची, म्हणजे बॉलिवूडची पण म्हणायची, हॉलिवूडची पण म्हणायची. पण देव काय म्हणतोय, तू माझी उपासना कर. देवानं आपल्याला सगळं देऊन आशीर्वादित केले म्हणजे देवालाच आपण धन्यवाद दिला पाहिजे, त्याची उपासना केली पाहिजे. तर आता आराधना फक्त आपण वर्शिप टीमलाच केली पाहिजे असं नाही की आता वर्शिप टीमला जबाबदारी दिली बाबा आराधना करा तुम्ही, आता आम्ही काय करत नाही, आम्ही तुमच्या मागं म्हणतो, तर असं नाही. आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आपल्याला देवाने अधिकार दिलाय त्याचा लेकर होण्याचा, तर आपल्याला सगळ्यांनाच त्या आराधनेचं गीत स्पर्श केलं पाहिजे आणि आपण त्या आत्म्याने आपण त्या देवाला जुळलं पाहिजे. आपण एका आत्म्याने आणि एका खरेपणाने विश्वासाने आपण ती आराधना केली पाहिजे. तर देवाने आपल्यासाठी निस्वार्थ प्रेम केले, त्या निस्वार्थ प्रेमापोटी आपण त्याला निस्वार्थ आराधना आणि उपासना भेट दिली पाहिजे. आणि परत आपण आता कुठलीही गोष्ट फायद्याशिवाय काय करत नाही. आपण कुठल्याही कपडे सुद्धा घेताना आपण फायदे बघतोय त्याच्यात. तर ते आता पहिला फायदा म्हणजे देवाची जवळीकता वाढते आपण आराधना केली तर दुसरा फायदा आहे देवाला वेळ द्यायला शिकतो आपण. तर क्षमाचा आत्मा म्हणजे आपण इतरांना क्षमा करतो आणि स्वतः देखील आपण क्षमेच्या आत्म्यात आपण दुसऱ्यांना देखील क्षमा करण्याचा आत्मा आपल्याला देव देतो. तर वैयक्तिक अडचणी म्हणजे आपल्या कोणत्याही अडचणी असू देत पण देव त्याच्यातून आपल्याला मार्ग दाखवतो. तर आर्थिक अडचणी म्हणजे आपलं कोणतेही लोन असू दे, कर्ज असू दे, पण देव आपल्याला त्या आर्थिकतेवर हात असतो देवाचा आणि त्याच्यातून कोणताही मार्ग तो काढून आपल्याला त्याच्यातून मोकळीक काढतो. तर आर्थिक अडचणी दूर करणे आणि परत आध्यात्मिक
प्रार्थनेला वेळ देणं, वर्षीमध्ये देवाचं स्थान निर्माण करणं, त्याच्यासमोर उपस्थितीत राहणं, त्याला वेळ देणं आणि त्यासमोर खरेपणाने वागणं. ना की तो वर्षिप करायला डोक्यात विचार दुसराच. पण तसं न करता देवाचं मन आणि देवाबरोबर आपले जुळणं आणि त्याची उपस्थिती आपल्याला जाणवणं हे आपल्याला महत्वाचं आहे. त्यानंतर शैतानावर विजय मागणं. आमेन. तर देवाला धन्यवाद देते. तर एक लास्टचं वचन मी वाचणार आहे. स्तोत्र 59:16. मी तर तुझ्या सामर्थ्याची कीर्ती गाईन, पहाटेच तुझ्या दयेवर गजर करीन, कारण माझ्या संकटाच्या समयी तू मला उंच व शरणस्थान झाला आहेस. आमेन. तर देवाचं हे सगळं कन्यासाहेब